तर दुसरा युनिट जो आहे एपी मधला LPC 2148 ह्या मायक्रो कंट्रोलर आहे. हा LPC 2148 जो मायक्रो कंट्रोलर आहे हा ARM7 चा फॅमिली मेंबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ARM7 मध्ये भरपूर ARM7 फॅमिलीमध्ये भरपूर मायक्रो कंट्रोलर आहेत. त्यापैकी LPC 2148 हा एक आहे. आणि ARM7च्या सगळ्या फॅमिली मेंबर पैकी LPC 2148 खूप चांगला गाजलेला आणि चाललेला मायक्रो कंट्रोलर आहे. आता याचं आर्किटेक्चर आहे तरी कसं, हे बघा असं आर्किटेक्चर आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, असं आर्किटेक्चर आहे. म्हणजे ह्या आयसीच्या आतमध्ये एवढ्या गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर बघायचं ठरलं तर इथं बघा जनरल पर्पज इनपुट आउटपुट आहे. नंतर हे आहे तुमचं वेगवेगळे पेरिफेरल्स आहेत. बघा हा एक पेरिफेरल एक्सटर्नल इंटरप्ट आहे. आतमध्ये टायमर्स तुम्हाला दिसत आहे. टायमर 0, टायमर 1. या LPC 2148 च्या आतमध्ये A to D कन्व्हर्टर आहे. A to D कन्व्हर्टर इथं 0 दिसतोय आणि इथं 1 दिसतोय. म्हणजे ADC 0 पण आहे आणि दुसरा एक ADC आहे त्याला नाव आहे ADC 1. म्हणजे ह्या LPC 2148 च्या आतमध्ये दोन ADC आहेत. ADC 0 आणि ADC 1. ठीक आहे. नंतर आणखी तुम्हाला आतमध्ये दिसतंय बघा डॅक. दिसते ना डॅक. मग डॅक किती आहे, इथं 0 आणि 1 असं काही शब्द नाही. म्हणजे याचा अर्थ LPC 2148 च्या आतमध्ये किती डॅक असतील, किती डॅक असेल गौरी? हॅलो, स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? हॅलो स्नेहल, हा इथे बघा ना किती आहेत डॅक, किती आहे आतमध्ये? इथे बघा ना, इथे बघा, हे बघा हा ब्लॉक बघा. आवाज येतोय का माझा तुम्हाला? अरे आवाज येतोय का? येस सर. हा मग इथं किती डॅक दिसतंय बघा ना. इथं 0 आणि 1 असा शब्द आहे का? नाही ना. इथं काय दिलंय तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय का सगळं व्यवस्थित? येस. हा मग डॅक किती आहे? डॅक एकच आहे आतमध्ये. नंतर आतमध्ये अजून दुसरा ब्लॉक काय आहे? जनरल पर्पज इनपुट आउटपुट दिसतंय का? जनरल पर्पज इनपुट आउटपुट, याला शॉर्टकट मध्ये काय म्हणणार? GPIO. GPIO, जनरल पर्पज इनपुट आउटपुट. ठीक आहे. बरं, GPIO चा उपयोग काय असतो सांगता येईल का कोणाला? आपण डिस्कशन करूया. डिस्कशन करायचंय आपल्याला. तुम्ही बोला. थोडस बोललं म्हणजे जरा कळतं मला. GPIO चा काय उपयोग असेल? डेटा इनपुट आउटपुट. हा बरोबर. या आयसीच्या बाहेरून इनपुट घेण्यासाठी आणि आउटपुट देण्यासाठी. आता इनपुट कोणाकडून घेतो आपण? समजा मायक्रो कंट्रोलर इनपुट कुठून घेतो आपण? एक तर कीबोर्डने घेतो किंवा सेन्सर्सने घेतो किंवा अॅनालॉग इनपुट घेतो किंवा तुमचं कीपॅडने इनपुट घेतो. ठीक आहे ना. ठीक आहे. आणि हा आयसी आउटपुट कुणाला देऊ शकतो? कोणत्या पेरिफेरलला देऊ शकतो? आउटपुट पेरिफेरल्स कोणते कोणते असू शकतात? एक तर LCD असेल किंवा मॉनिटर असेल किंवा LED असेल किंवा 7 सेगमेंट असेल. हे सगळे आउटपुट पेरिफेरल्स असतात. कळतंय? मग आता कोणत्याही मायक्रो कंट्रोलरला इनपुट पेरिफेरल आणि आउटपुट पेरिफेरल जोपर्यंत आपण इंटरफेस करत नाही, जोडत नाही, तोपर्यंत त्या मायक्रो कंट्रोलरचा काहीच उपयोग नसतो. ठीक आहे. प्रत्येक मायक्रो कंट्रोलरला इनपुट पेरिफेरल जोडावेच लागतात, इंटरफेस करावेच लागतात आणि आउटपुट पेरिफेरल सुद्धा त्याला इंटरफेस करावेच लागतात. त्याच्याशिवाय त्याचा उपयोग नाही. फॉर एक्झाम्पल आपला ह्युमन बिईंग आहे, म्हणजे आपण माणूस आहे, तर आपल्याला पण इनपुट पेरिफेरल्स आहेत. म्हणजे तुमचं बघा ना, डोळे आहेत, तुमचं नोज आहेत, माउथ आहे, हे इनपुट पेरिफेरल्स. आउटपुट पेरिफेरल्स असतात. तर प्रत्येक गोष्टी, जगामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्याला इनपुट पेरिफेरल आणि आउटपुट पेरिफेरल असल्याशिवाय काहीच उपयोग नाही. मग आता मायक्रो कंट्रोलरच्या बाबतीत इनपुट आणि आउटपुट पेरिफेरल जोडण्यासाठी त्याला इनपुटसाठी काही पिन्स पाहिजे, आउटपुटसाठी काही पिन्स पाहिजे. त्यालाच मग आपण काय म्हणतो? GPIO पिन्स. हे बघा GPIO पिन्स. आणि ह्या पिन्स इथं दिलेल्या आहे बघा. बघा इथे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय दिसतंय? हा शब्द काय सांगा बरं? इथं काय वाचा बरं कुणीतरी. P0 असा शब्द दिसतोय की इथे? P0. इथे P0 शब्द दिसतोय का? हो. हा मग तो P0 म्हणजे काय? पोर्ट 0.
पोर्ट 0. ठीक आहे. आणि P1 दिसतोय का तिथे? P1 Yes. P1 दिसतोय ना? दिसतोय का? Yes, sir. हा, मग तो काय असेल? त्याचं नाव काय मग? पोर्ट Port 1. पोर्ट 1. मग अशी टोटल किती पोर्ट आहे या LPC 2148 ला? किती पोर्ट्स आहेत? 2. हा, असं पटपट बोला ना. तुम्ही पटपट बोलले का मग माझा जरा मूड वाढतो. मला चांगलं शिकवायला जरा मूड येतो. मग तुम्ही बोललेच नाही तर मग मला कसं काय मूड येणार? बरं, ठीक आहे. टोटल LPC 2148 ला 2 पोर्ट आहेत. ते पोर्ट, त्या पोर्टला नाव काय आहे सांगा? GPIO पोर्ट्स. GPIO पोर्ट्स. बरं, आता ह्या पोर्टचा उपयोग काय? दीज आर युजफुल फॉर टेकिंग इनपुट अँड गिव्हिंग आउटपुट. इनपुट आउटपुट पोर्ट्स आहेत. जनरल पर्पज इनपुट आउटपुट. ठीक आहे. जनरल पर्पज म्हणजे काय? तर जनरल पर्पज पेरिफेरल्स त्याला कनेक्ट करता येतात. आता जनरल पर्पज पेरिफेरल्स कोणते आहेत? तर LED, LCD, कीपॅड हे सगळे जनरल पर्पज पेरिफेरलच्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे ते जनरल आहेत आणि हे जनरल पेरिफेरल लागतातच कोणत्याही मायक्रो कंट्रोलला. LED लागतच, LCD लागतच, कीपॅड लागतच. तर जनरल पर्पज इनपुट आउटपुट पेरिफेरल्स कनेक्ट करण्यासाठी 2 पोर्ट या मायक्रो कंट्रोलमध्ये आहेत. पोर्ट 0 आणि पोर्ट 1. याला किती पिन्स आहेत? बघा स्क्रीनवर किती पिन्स आहेत? 32 pin. हा, 32 पिन्स. आणि याला किती पिन्स दिले आहेत मग कंपनीने? किती आहेत? वाचा पटकन, स्क्रीनवर वाचा आणि पटकन उत्तर द्या. 32. आपल्याला 12 वाजेपर्यंत संपवायचं. तुम्ही रिस्पॉन्स दिला का मग माझं पटकन फास्ट होईल. बर, मग 32 + 32 किती टोटल पिन झाल्या? 64. 64. आणि ह्या IC ला टोटल पिन्स किती आहेत? या LPC 2148 ला टोटल पिन्स किती आहेत? तर त्या सुद्धा किती आहेत? 64. 64. आता मग तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात की मग सर 64 पिन जर GPIO ला गेल्या तर मग ADCच्या पिन्स कोणत्या? टायमर्सच्या पिन्स कोणत्या? नंतर इकडे बघा USB च्या पिन्स कोणत्या? I2C साठी पिन्स वेगळ्या कोणत्या? SPI साठी पिन्स कोणत्या? UART 0 आणि UART 1 साठी पिन्स कोणत्या? रिअल टाइम क्लॉक साठी पिन्स कुठं उरल्या? वॉचडॉग टायमर साठी पिन्स कुठं आहेत? तर तुम्ही मला विचारशाल की क्रिस्टल ऑसिलेटरचं इनपुट घेण्यासाठी पिन शिल्लक आहेत का? या फास्ट GPIO साठी पिन शिल्लक आहेत का? असं तुम्ही म्हणणार की नाही? हा, तर मग मला सांगा हे कसं शक्य आहे? जर 64 पिन ह्या IC ला आहेत आणि 64च्या 64 पिन्स पोर्ट 0 आणि पोर्ट 1 ला जर गेल्या तर मग बाकीच्या पेरिफेरल साठी पिन्स कसं काय उरतील? प्रश्न कळाला का तुम्हाला गौरी? हो सर. हा, मग तुम्ही याचं उत्तर सांगा बरं मला एकदम, म्हणजे तुमच्या मनात काय आहे? आता हे कसं शक्य आहे? जर पोर्ट 0 आणि पोर्ट 1 ला सगळ्या 64 पिन संपल्या तर मग बाकीच्या पेरिफेरल्सला पिन्स शिल्लक आहेत का? आणि जर नसेल तर मग काय उपयोग आहे त्यांचा? LPC 2148 च्या आतमध्ये हे पेरिफेरल असून काय उपयोग आहे? तर याच्यावर सोल्युशन कसं काढलं असेल कंपनीने सांगा बरं? सांगता येईल का? येस ऑर नो? सगळ्या पिन ऍट अ टाइम नाही वापरत. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे ह्या थोडक्यात ह्या ज्या 32 पिन तुम्हाला दिसतात, या 32 पिन पोर्ट 0चं पण काम करतात आणि सायमल्टेनियसली इतर पेरिफेरल साठी सुद्धा वापरल्या जातात. म्हणजे ADC साठी वापरल्या जातील ह्या पिन्स. फॉर एक्झाम्पल ही पिन्स याच्यातल्या 32 पैकी काही पिन्स DAC साठी सुद्धा वापरल्या जाऊ शकतात. याच्यातल्या ह्या पोर्ट 1 मधल्या काही पिन्स I2C साठी वापरल्या जाऊ शकतात किंवा ह्या पोर्ट 1 मधल्या पिन्स काही तुमच्या रिअल टाइम क्लॉक RTC साठी वापरल्या जातील. ठीक आहे. याचा अर्थ काय? द पिन्स ऑफ LPC 2148 आर multi-purpose. Correct or not? Is it correct? Is it correct? येस. हा, म्हणजे थोडक्यात पोर्ट 0 आणि पोर्ट 1 च्या पिन्स ह्या मल्टीपर्पज आहेत, म्हणजे मल्टी फंक्शनल आहेत. म्हणजे एकच पिन, फॉर एक्झाम्पल एक पिन किती काम करू शकते? मोर दॅन 1 टास्क. फॉर एक्झाम्पल सपोज आता माझ्याकडे ही P0.1 आहे. हिचं नाव काय आहे? P0.1. एक पिन आहे माझ्याकडे, समजा अशी पिन आहे. ठीक आहे. ह्या पिनला किती काम करता येतात या पिन साठी? दिसतंय का? 1, 2, 3 आणि 4. किती काम करू शकते ही पिन?
मोर देन वन. मोर दॅन वन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पहिलं टास्क ही पिन करू शकते GPIO म्हणून काम करू शकते, म्हणजे जनरल पर्पज इनपुट आउटपुट कनेक्ट करण्यासाठी ही पिन वापरली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल दुसरं काम त्या पिनचं काय असू शकतं, एडीसीचं इनपुट घेणं. तिसरं काम काय असू शकतं ह्या पिनला, फॉर एक्झाम्पल PWM चा आउटपुट देणं. पल्स विड्थ मॉड्युलेटेड आउटपुट ह्या पिन मार्फत दिलं जाऊ शकतं. किंवा चौथं काम ती काय करू शकते, फॉर एक्झाम्पल I2C चं डिव्हाइस कनेक्ट करणं. I2C, ठीक आहे, I2C डिव्हाइस कनेक्ट करणं. It means that P0.1 is multifunctional. That means this P0.1 pin can do more than one task. ओके, पण मग मला एक सांगा, एक पिन ऍट अ टाइम 4 कामं संगच करू शकते का? गौरी किंवा कोल्हे कोणी सांगा. आता समजा P0.1 4 कामं करू शकते, आपण असं म्हणतो मल्टीफंक्शनल आहे, पण ती ऍट अ टाइम 4ही कामं संगच करू शकते का? नाही करू नाही. शकत. नाही करू नाही. शकत. बरोबर आहे ना, हे लॉजिकल आहे का नाही? मग याच्यावर कंपनीने मार्ग काय काढलाय, कंपनीने एक रजिस्टर तयार केलाय, पिन PIN SEL. हा कोणता रजिस्टर आहे हा? काय नाव आहे या रजिस्टरचं? काय नाव आहे या रजिस्टरचं, वाचा बरं. पिन सिलेक्ट. काय रजिस्टरचं नाव आहे? अरे पिन पटपट. सिलेक्ट. पिन सिलेक्ट. हा, मग पिन सिलेक्टचं select. काम, हा पिन सिलेक्टचं काम काय आहे की ही P0.1 जी पिन आहे, हिला ह्या पिनला पहिल्या कामासाठी वापरायचं का दुसऱ्या कामासाठी वापरायचं का तिसऱ्या कामासाठी वापरायचं का चौथ्या कामासाठी वापरायचं, कळतंय का? सो पिन सिलेक्ट रजिस्टर सिलेक्ट्स द पर्टिक्युलर फंक्शन ऑफ द पिन. पिन सिलेक्ट रजिस्टर इज युजफुल टू सिलेक्ट पर्टिक्युलर फंक्शन ऑफ दॅट पिन. म्हणजे 4 पैकी कोणतं फंक्शन निवडायचं हे कोण ठरवतं? पिन सिलेक्ट रजिस्टर. आता हा पिन सिलेक्ट रजिस्टर किती बिटचा असेल रे गौरी? पिन सिलेक्ट रजिस्टर हा जो रजिस्टर आहे हा किती बिटचा 64. असेल? हा 2 bit 60. असू शकेल. हा, अच्छा, तुमचं म्हणणं 64 आहे, पण तुम्हाला एक सांगतो मी, ARM मायक्रो कंट्रोलर किती बिटचं मायक्रो कंट्रोलर आहे? 32 bit. हा, मग ARM मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये जेवढे रजिस्टर आहेत ते सगळे 32 बिटचे रजिस्टर आहेत. किती बिटचे आहेत? 32. हा, 32 बिटचे. आता मग मला तुम्ही सांगा, या पोर्ट 0 साठी एक सेपरेट पिन सिलेक्ट रजिस्टर आपण देऊ शकतो, ठीक आहे, त्याला आपण म्हणायचं पिन सिलेक्ट 0, ठीक आहे. मग आता पोर्ट 0 ला किती पिन्स आहेत? सांगता का पटकन? पोर्ट 0 ला किती पिन्स आहेत? 32 bit. हा, आणि पिन सिलेक्ट, हा बरोबर, आणि पिन सिलेक्ट 0 रजिस्टर किती बिटचा आहे? तो सुद्धा 32 bit. हा, तो सुद्धा 32 बिटचा आहे, बरोबर आहे ना? थोडक्यात एक पिन सिलेक्ट 0 ची पहिली पिन पोर्ट 0 च्या पहिल्या पिन साठी काम करते. पिन सिलेक्ट 0 चं दुसरं बीट पोर्ट 0 च्या दुसऱ्या पिन साठी काम करतं. असं 32 पिन्स, 32 बिट्स. तसंच पोर्ट 1 साठी कोणता रजिस्टर असेल मग? पोर्ट 1 साठी तर तो पिन सिलेक्ट 1 नावाचा रजिस्टर असेल, बरोबर आहे ना? हा, मग पिन सिलेक्ट 1 रजिस्टर सुद्धा 32 बिटचा आहे आणि पोर्ट 1 सुद्धा 32 पिनचा आहे. म्हणजे एक बीट एक पिन, एक बीट एक पिन. थोडक्यात पोर्ट 0 साठी कोण काम बघतं? पिन सिलेक्ट 0 रजिस्टर. आणि पोर्ट 1 साठी पिन सिलेक्ट 1 रजिस्टर काम बघतो. अशा पद्धतीने ह्या 64 पिन्स खूप सुंदर पद्धतीने मायक्रो कंट्रोलरच्या वापरल्या जातात, ठीक आहे. 64 पिन आणि भरपूर सारे फंक्शन्स याच्यामध्ये आहेत. म्हणजे एकच पिन भरपूर काम करू शकते. फक्त ते पिन सिलेक्ट रजिस्टर वापरून आपल्याला मायक्रो कंट्रोलरला सांगावं लागतं की बाबा P0.1 चौथ्या कामासाठी वापर, P0.8 पहिल्या कामासाठी वापर, P1.32 म्हणजे पोर्ट 1 ची 32वी पिन ही तिसऱ्या कामासाठी वापर, असं आपल्याला सांगावं लागतं मायक्रो कंट्रोलरला. मग ते सांगण्यासाठी आपल्याला मायक्रो कंट्रोलरसाठी सांगण्यासाठी हे रजिस्टर्स आपल्याला कंपनीने दिले आहे. या रजिस्टर मध्ये आपण फक्त बीट सेट करायचे, त्यानुसार ऑटोमॅटिकली त्या पिन सिलेक्ट होऊन जातात, ठीक आहे. आता या आर्किटेक्चर अशा पद्धतीने आहे. मग नेमकं की हायलाइट्स काय? LPC2148 मायक्रो कंट्रोलर का वापरला जातो?
तर याच्या आतमध्ये कोणता प्रोसेसर कोर आहे? वाचा बरं, इथे स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? विच इज द कोर इनसाइड LPC 2148? एनीबडी कॅन रीड? वाचा ना. आतमध्ये प्रोसेसर कोर कोणता आहे? इथं वाचा ना. ARM 70D MI. MI-S, ARM 7TDMI-S. हा कोणाच्या आतमध्ये प्रोसेसर कोर आहे? LPC 2148 च्या आतमध्ये. प्रोसेसर कोर म्हणजे नेमकं काय? येस, म्हणजे थोडक्यात LPC 2148 च्या आतमध्ये CPU कोणत्या प्रकारचा आहे? CPU कोणत्या प्रकारचा आहे? तर तो कोणत्या प्रकारचा आहे? ARM 7TDMI-S. आता 7 म्हणजे काय? 7 म्हणजे त्या फॅमिलीचा नंबर आहे. ARM म्हणजे थोडक्यात हा जो आहे LPC 2148 हा 7 फॅमिलीचा मेंबर आहे. ARM 7 फॅमिलीचा मेंबर आहे. T म्हणजे काय रे? T म्हणजे काय? प्रोसेसर कोरच्या आतमध्ये नाव जे T आहे, ARM 7TDMI. T म्हणजे काय सांगता येईल का कोणाला? T म्हणजे थंब ना, आपण काल थंब ना. हा, म्हणजे थोडक्यात LPC 2148 थंब मोड सपोर्ट करतो. थंब मोड आहे म्हणजे थंब इन्स्ट्रक्शन सेट आहे. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं बघा की 2 प्रकारच्या प्रोसेसर स्टेट्स ARM मायक्रो कंट्रोल मध्ये असतात. ARM स्टेट आणि थंब स्टेट. ARM स्टेट म्हणजे काय? तुम्ही 32 बिटचं प्रोग्रामिंग करू शकतात. त्यासाठी 32 बिटचा इन्स्ट्रक्शन सेट आहे. त्याला नाव काय आहे? ARM इन्स्ट्रक्शन सेट. आणि दुसरा प्रोसेसर स्टेट कोणता आहे? थंब स्टेट. मग थंब स्टेट मध्ये तुम्ही 16 बिटची प्रोग्रामिंग करू शकतात. त्याच्यासाठी 16 बिटचा सेपरेट इन्स्ट्रक्शन सेट कंपनीने दिलेला आहे. ठीक आहे. हा, तर मग T म्हणजे थंब. थोडक्यात LPC 2148 सपोर्ट्स थंब मोड. D म्हणजे काय? D म्हणजे काय? डिबगर. थोडक्यात तुम्ही जे काही प्रोग्रामिंग करणार आहे तर त्याच्या आतमध्ये LPC 2148 च्या आतमध्ये हार्डवेअर डिबगर आहे. थोडक्यात प्रोग्रामचं डिबगिंग करण्यासाठी तो डिबगर, हार्डवेअर डिबगर कामाला येतो. आता तुम्ही मगाशी जे आर्किटेक्चर बघितलं त्याच्या आतमध्ये डिबगर आहे ना. हे बघा, इथं दिसतंय का तुम्हाला? टेस्ट ऑब्लिक डिबग इंटरफेस. थोडक्यात आतमध्ये हार्डवेअर डिबगर आहे. त्याचा वापर करून आपण प्रोग्रामचं डिबगिंग करू शकतो. ठीक आहे. सो D स्टँड्स फॉर डिबगर. M स्टँड्स फॉर, M म्हणजे काय रे? सांगता येईल का कोणाला? M म्हणजे हा मल्टीप्लायर. हा बरोबर. LPC 2148 च्या आतमध्ये हार्डवेअर मल्टीप्लायर आहे. हार्डवेअर मल्टीप्लायर आहे. हार्डवेअर मल्टीप्लायर असल्यामुळे काय होतं की पटकन कॅल्क्युलेशन, पटकन मल्टिप्लिकेशन करता येतं. आता मला सांगा, तुम्ही कॅल्क्युलेटरवर मल्टिप्लिकेशन करतात, 1 मिनिटाच्या आत तुम्हाला काय मिळतं? रिझल्ट मिळतो. याचं कारण काय? कारण आतमध्ये हार्डवेअर मल्टीप्लायर आहे. ठीक आहे, हार्डवेअर. आता तुम्ही जर तेच मल्टिप्लिकेशन कागदावर जर करत गेले पेन आणि कागद वापरून तर काय होईल? खूप जास्त वेळ लागेल ना. तुम्हाला मोठं मल्टिप्लिकेशन करायचे तर खूप वेळ लागेल. पण त्याच्याऐवजी जर तुमच्या हार्डवेअर मल्टिप्लायर असेल तर फास्ट तुम्हाला रिझल्ट मिळतो. ठीक आहे, तर हा त्याचा फायदा आहे. आय म्हणजे काय? TDMI. आय म्हणजे इन सर्किट एम्युलेशन करता येतं. आणि एस म्हणजे काय? तर हा जो LPC 2148 आहे हा सिंथेसायझेबल आहे, म्हणजे सॉफ्ट कॉपी मध्ये, सॉफ्ट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, हे झालं प्रोसेसर कोरच्या बाबतीत. नंतर हा 32 बिटचा मायक्रो कंट्रोलर आहे. हा हाय परफॉर्मन्स देतो आणि खूप कमी पॉवर कन्झम्पशन याचं आहे. म्हणजे मिली वॅट्स मध्ये पॉवर कन्झम्पशन आहे. ऍज कम्पेअर टू 8051 आणि पिक याचं पॉवर कन्झम्पशन खूप कमी आहे. मिली वॅट्स मध्ये आहे, मिली मध्ये आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पाईपलाईनिंग वापरलेली आहे. त्याच्यामुळे बरेचसे पार्ट्स सायमल्टेनियसली, कंटिन्युअसली ऑपरेट करता येतात. ऑल पार्ट्स अँड मेमरी सिस्टम कॅन ऑपरेट कंटिन्युअसली ॲज वेल ॲज सायमल्टेनियसली. आता आणखी एक महत्वाची गोष्ट याची आहे की टायनी साईज आहे, म्हणजे खूप छोट्या, याची साईज खूप छोटी आहे. LPC 2148 IC ची साईज खूप छोटी आहे. त्याच्यामुळे होतं काय? LPC 2148 इज आयडियल मायक्रो कंट्रोलर फॉर ऍप्लिकेशन्स वेअर मिनिचरायझेशन इज रिक्वायरमेंट, इज नीडेड. मिनिचरायझेशन म्हणजे काय? कमी जागेमध्ये ऍप्लिकेशन बसलं पाहिजे. आता मला सांगा, तुमचा मोबाईल जेवढा छोटा तेवढं
तू तेवढं गिराईक पटकन घेतं की नाही मोबाईल विकत. म्हणजे तुमचं, आणि तो पोर्टेबल असतो ना तुमचा मोबाईल. समजा जर एक लॅपटॉप एवढा असता तर तो खिशातही बसत नाही आणि तो न्यायचा आणायचा एक टेन्शनच. ठीक आहे ना. मग तुमच्या साईज, प्रोडक्टची साईज जेवढी छोटी तेवढं तुमचा प्रोडक्ट पोर्टेबल असतो. मग त्याच्यामुळं तुमचा मायक्रो कंट्रोलर त्या प्रोडक्टच्या आतमध्ये मायक्रो कंट्रोलर तो छोटा असावा, छोट्या साईजचा असावा. ठीक आहे. मग नंतर याचा इंटरप्ट रिस्पॉन्स खूप चांगला आहे. इंटरप्ट आल्यानंतर पटकन त्याचा रिस्पॉन्स आपल्याला देता येतो आणि कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे स्वस्त आहे हा मायक्रो कंट्रोलर. नंतर बघा फीचर्स बघा. आता ह्या LPC 2148चं आर्किटेक्चर कोणत्या व्हर्जनवर अवलंबून आहे बघा बरं स्क्रीनवर. कोणतं व्हर्जन, आर्किटेक्चर कोणत्या व्हर्जनवर आहे? ARM V, हे वाचा ना, ARM V S 40. हा 40 म्हणजे व्हर्जन 4 वर आर्किटेक्चर बेस्ट आहे. नंतर प्रोसेसर कोर कोणता आहे? ARM 7 TDMI-S. बरं, इन्स्ट्रक्शन कोणत्या कोणत्या लागू पडतात याला? 32 बीट ऍज वेल एज 32 बीटचा ARM इन्स्ट्रक्शन सेट आणि 16 बीटचा थंब इन्स्ट्रक्शन सेट हा LPC 2148 सपोर्ट करतो. म्हणजे 16 बीटची प्रोग्रामिंग सुद्धा करता येते सेपरेटली, किंवा आपल्याला वाटलं 32 बीटचा डाटा आहे तर 32 बीटची प्रोग्रामिंग साठी सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. बरं, रॅम किती, रॅमची साईज किती आहे? या LPC 2148च्या आतमध्ये हा स्टॅटिक रॅम आहे, SRAM आहे. याची साईज किती आहे? 32 KB. बर, फ्लॅश मेमरी आहे का आतमध्ये? येस, ऑन चिप आहे. म्हणजे LPC 2148च्या आतमध्ये मेमरी, फ्लॅश मेमरी आहे. ती किती आहे? 512 KB. ठीक आहे. नंतर GPIO साठी किती पिन्स आहेत? किती पिन्स आहेत गौरी, सांगता येईल का, वाचता येईल का? Up to 45 pins. नाही नाही, किती पिन्स आहे GPIO साठी, जनरल पर्पज इनपुट आउटपुट साठी? 64. इथं बघा ना. हा, पण इथं किती दिलंय बघा बरं, इथं किती दिलंय? 45. हा, आणि मगाशी आपण 40. काय म्हणलो? आपण मगाशी काय म्हणलो? 64 म्हणलो का नाही? हा, मग कसं काय असं? तर 64 ज्या पिन्स आहेत पोर्ट 0च्या आणि पोर्ट 1च्या मिळून, याच्यामधल्या काही पिन्स ह्या रिझर्वड आहेत. रिझर्वड म्हणजे काय? कंपनीने त्या पिन्स रिझर्व ठेवलेल्या आहेत. थोडक्यात त्या वापरता आपल्याला येत नाही. मग 64 पैकी 45 पिनच फक्त फंक्शनल आहेत. मग उरलेल्या पिन्स म्हणजे जवळपास 5 आणि 10 15 आणि ते 4 19 पिन्स काय रिझर्वड आहेत. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? फक्त 45 पिन्स आपल्याला जनरल पर्पज इनपुट आउटपुट साठी वापरता येतात. आणि ह्या GPIO पिन्स किती किती व्होल्टेज सहन करू शकतात बघा बरं स्क्रीनवर. किती व्होल्टेज सहन करू 5. शकतात? हा, 5 व्होल्ट. म्हणजे 5 volt. हा, ह्या पिन्सला 5 व्होल्ट पर्यंतचा सप्लाय चालतो. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त नाही चालणार, पण 5 व्होल्ट पर्यंत चालेल. ओके. नंतर ठीक आहे, इंटरप्ट किती प्रकारचे आहेत वाचा बरं इथे. 4. हा, 4. आणि इंटरप्ट साठी पिन्स किती आहेत? 9. हा, आणि कशा प्रकारचे इंटरप्ट चालतात? रायझिंग एज इंटरप्ट चालतात, फॉलिंग एज इंटरप्ट चालतात, हाय लेवल सेन्सिटिव्ह इंटरप्ट चालतात. बर, दुसरी गोष्ट, नंबर ऑफ टायमर्स किती आहेत? LPC 2148च्या आतमध्ये टायमर्स किती आहेत? टायमर आणि काउंटर बघा बरं किती आहे इथे, बघा ना, वाचा ना. 2. हा, किती टायमर्स आहेत? टायमर 0 आणि त्यांचं नाव काय आहे? टायमर 0 अँड टायमर 1. बर, दोन्ही टायमर किती बीटचे आहेत? 32 bit. हा, प्रत्येक टायमर 32 बीटचा आहे. बर, मग काउंटर सुद्धा 2 आहेत. आणि टायमर आणि काउंटर म्हणजे एकच बॉक्स आहे. आपण फक्त कॉन्फिगर करायचं. या बॉक्सला टायमर म्हणून वापरायचं का काउंटर म्हणून वापरायचं, आपण ते कॉन्फिगर करू शकतो. ठीक आहे. बर, पुढे चला आता. हा, PWM म्हणजे काय? लॉंग फॉर्म सांगा मला PWM चा. Pulse width modulation. हा, बरं, याचा उपयोग काय? पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नलचा उपयोग काय? आता अशी सिग्नल असतो का नाही, पल्स विड्थ म्हणजे पल्सची विड्थ. या पल्सची विड्थ आपण ऍडजस्ट करतोय बघा. याचा उपयोग काय? इफ इट इज गिवन टू, इफ सच सिग्नल इज गिवन टू मोटर, then speed of motor can be controlled. Is it correct? Stepper motor. Is it correct?
अरे लक्षात येते का? येस सर. अरे हो. हा, व्होल्टेज व्हॅरी करायला. हा बरोबर. मोटरला कसं असतं, मोटरचं व्होल्टेज जर व्हॅरी केलं तर मोटरचं स्पीड पण कंट्रोल करता येतो. आता ह्या मोटर लागतात कुठं? घरात लागतात, कंपनीमध्ये लागतात. ठीक आहे ना. आता कंपनीमध्ये जर अशा 100 हजारो मोटर असतात, मग प्रत्येक मोटरचं स्पीड आपण हाताने कमी करायला गेलो चालेल का? नाही. त्यासाठी काय करतात मग, मायक्रो कंट्रोलरचा वापर करतात आणि असा मायक्रो कंट्रोलर घेतात की ज्याच्यामध्ये PWM चा सपोर्ट असतो. ठीक आहे. तर आता ह्या LPC 2148 मध्ये जवळपास 6 PWM, 6 वेगवेगळ्या प्रकारचे नंबर ऑफ PWM आउटपुट्स किती आहे? किती प्रकारचे आहेत? किती प्रकारचे आहेत? अरे वाचा स्क्रीनवर Six. पट. हा 6. हा, म्हणजे 6 वेगवेगळ्या प्रकारचे PWM सिग्नल तयार करू शकतो. कोण तयार करू शकतो? LPC 2148. ठीक आहे. याचा अर्थ 6 प्रकारचे. आता आपल्याकडे म्हणजे थोडक्यात 6 मोटर जर असतील तर 6 प्रकारच्या मोटरीला 6 प्रकारचे PWM सिग्नल आपण देऊ शकतो. आता LPC 2148 च्या पुढचे जे मायक्रो कंट्रोलर निघाले त्याच्यामध्ये 10 प्रकारचे PWM सिग्नल तयार करता येतात. ठीक आहे. मग थोडक्यात LPC 2148 पेक्षा पण काही मायक्रो कंट्रोलर अजूनही चांगले आहेत. पण LPC 2148 च्या कम्पेअर मध्ये पीक आणि 8051 मध्ये असं PWM चं सिग्नल माझ्या मते 1-2च प्रकारचे सिग्नल तयार होत होते. बरं ठीक आहे. आता वॉचडॉग टायमर एक त्याच्यामध्ये आहे, तो 32 बिटचा आहे. वॉचडॉग टायमर म्हणजे काय माहिती का? थोडक्यात आपलं जे काउंटर असतं ना, वॉचडॉग टायमर म्हणजे रिसेट करण्यासाठी याचा वापर होतो. म्हणजे थोडक्यात तुमची मायक्रो कंट्रोलर रिसेट जर करायची असेल, कधी काही प्रॉब्लेम झाले आणि रिसेट केल्यावरती एका चांगल्या स्टेटला जाते. रिसेट करतो की नाही आपण? ठीक आहे. नंतर याच्या आतमध्ये LPC 2148 च्या आतमध्ये रिअल टाइम क्लॉक आहे. याचा उपयोग कॅलेंडर, क्लॉक, आपण नाही का आपल्या याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये उजव्या कोपऱ्याला बघा डेट दिसते, टाइम दिसतो. तर हे कसं काय शक्य आहे? तर तुमच्या लॅपटॉपच्या आतमध्ये जो प्रोसेसर आहे त्याच्या आतमध्ये रिअल टाइम क्लॉक असतो. तसंच LPC 2148 च्या आतमध्ये सुद्धा रिअल टाइम क्लॉक आहे. त्याचा वापर करून आपण कॅलेंडर, मंथ, डे वगैरे सेट करू शकतो ऍप्लिकेशन मध्ये आणि खूप कमी पॉवर कन्झम्पशन घेतं. ठीक आहे. आता एडीसी किती आहेत? LPC 2148 च्या आतमध्ये नंबर ऑफ एडीसी किती बघा? किती आहेत रे? इथे वाचा. 2. हा, त्याची नावं काय? एडीसी 0 आणि एडीसी 1. हा, आता एडीसी 0 आणि एडीसी 1 ला नंबर ऑफ चॅनल किती आहेत? चॅनल म्हणजे काय? अॅनालॉग इनपुट घेण्यासाठी वायर्स किती आहेत किंवा पिन्स किती आहेत? या एडीसी ला हे जे बाहेरून अॅनालॉग सिग्नल आपण देतो त्याला किती पिन्स आहेत टोटल? 14. हा, 14. मग 14 पैकी 6 एडीसी 0 च्या इनपुट पिन्स आहेत आणि 8 एडीसी 1 च्या. 6 आणि 8 किती झाले? 14. सो नंबर ऑफ चॅनल, इनपुट चॅनल फॉर दिस 2 एडीसीज आर 14. बर, मग आता हे एडीसी किती बिटचं रिझोल्युशन आहे त्यांचं? दिसतंय का स्क्रीनवर? 10 बिटचे एडीसी. 10. हा, 10 बिटचे एडीसी. आता बघा, काही एडीसी 2 बिटचे असतात, काही 4 बिटचे असतात, काही 8 बिटचे असतात, काही 10 बिटचे असतात, काही 12 बिटचे असतात. जेवढं नंबर ऑफ बिट्स ज्यादा एडीसीचे तेवढं रिझोल्युशन ज्यादा. म्हणजे तुमचं बघा कॅमेरा असतो की नाही, तुमचा मोबाईलचा कॅमेरा, तो किती त्याचं आपण म्हणतो ना किती रिझोल्युशन आहे त्याचं, किती मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. जेवढं मेगापिक्सेल ज्यादा तेवढं रिझोल्युशन ज्यादा. ठीक आहे. आता हा 10 बिटचे दोन्ही एडीसी आहेत. बर, नंतर डॅक किती आहेत? डॅक 1 आहे आणि तो डॅक जो आहे त्याचं रिझोल्युशन 10 बिटचं. म्हणजे थोडक्यात एकच डॅक आहे आणि तो 10 बिटचा आहे. आणि याला व्होल्टेज किती चालतं? 3.3 व्होल्ट. याला सुद्धा 3.3 व्होल्ट पर्यंत एडीसी ला, म्हणजे अॅनालॉग इनपुट जो आहे त्याचं व्होल्टेज 3.3 व्होल्ट पर्यंत चालतं. बरं, युआर्ट किती आहेत? LPC 2148 च्या आतमध्ये युआर्ट किती आहेत? टेल मी. 2. त्यांचे नाव काय आहे? त्यांचं नाव काय आहे? काय नाव आहे? युआर्ट 0 अँड UART 1. हा, आणि दोन्ही युआर्ट जवळपास सारखे आहे. फक्त एक डिफरन्स आहे. युआर्ट 1 इज विथ फुल मॉडेम इंटरफेस. म्हणजे थोडक्यात तुमचं जीएसएम जीपीएस जोडायचं असेल तर युआर्ट 1 वापरावा लागतो. बाकी सगळे फीचर्स युआर्ट 0 चे आणि युआर्ट 1 चे सेम आहेत. ठीक आहे. युआर्ट 0 अँड युआर्ट 1 आर एक्झॅक्टली सेम.
द ओनली ऍडिशनल फीचर असोसिएटेड विथ UART1 इज विथ फुल मोडेम इंटरफेस. म्हणजे GSM GPS जोडायला मॉडेम इंटरफेस UART1 मध्ये आहे, बाकी सगळं सेम आहे. बर, हे SPI काय, नंबर ऑफ SPI म्हणजे काय रे, लॉंग फॉर्म सांगता येईल का? SPI प्रोटोकॉल असतो बघा एक, SPI प्रोटोकॉल म्हणजे काय असतो, सिरियल पेरिफेरल इंटरफेस. SPI प्रोटोकॉल वर आधारित कोणते कोणते डिव्हाइसेस मार्केटमध्ये आहे? SPI प्रोटोकॉल वर आधारित SD कार्ड, तुमचं मेमरी कार्ड असतं ना, आहे का नाही मोबाईल मध्ये मेमरी कार्ड, त्या मेमरी कार्डला SPI प्रोटोकॉल वर चालतो, ते मेमरी कार्ड SPI प्रोटोकॉल वर चालतो. तर मग SPI प्रोटोकॉल चा सपोर्ट ह्या LPC 2148 मध्ये आहे. आणि किती चॅनल आहेत SPI साठी? 1. ठीक आहे. बर, नंतर SSP नावाचा सुद्धा एक प्रोटोकॉल याच्यामध्ये आहे. नंतर I2C नावाचा सुद्धा एक प्रोटोकॉल, I2C माहिती ना तुम्हाला, माहिती आहे का नाही? तर I2C चा सुद्धा सपोर्ट याच्यामध्ये आहे. USB प्रोटोकॉलचा सुद्धा सपोर्ट आहे. 1 USB पोर्ट आहे. ठीक आहे. आणि USB चं व्हर्जन 2.0 आहे. कळतंय का? अशा पद्धतीने हा LPC 2148 काम करतो. आता याच्यामध्ये आतमध्ये बसेस दिसत आहे तुम्हाला बघा, ही एक बस आहे, ही एक बस आहे, ही एक बस आहे. ठीक आहे ना. आणि ही एक बस आहे ARM7 लोकल बस, AHB बस, नंतर VPB बस, अशा 3 प्रकारच्या बसेस याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आपण याच्यामध्ये डिटेल बघूया. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला बघा किती प्रकारच्या बस आहे. AHB नावाची एक बस आहे, APB नावाची एक बस आहे आणि लोकल एक बस आहे. किती प्रकारच्या बसेस आतमध्ये आहे सांगता येईल का? 3 प्रकारच्या. आता बसचा उपयोग काय असतो? डेटा एका जागेवरून डेटा दुसरीकडे नेण्यासाठी बसचा उपयोग असतो. आणि बस म्हणजे नेमकं काय? बस म्हणजे वायर. बस म्हणजे काय असतं? गौरी, बस म्हणजे काय असतं शॉर्टकट मध्ये? बस म्हणजे एक वायर असते. ती वायरचा उपयोग काय? डेटा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी. कळतंय? तर LPC 2148 च्या आतमध्ये 3 प्रकारच्या बसेस आहेत, लोकल बस, AHB बस आणि APB बस. ठीक आहे. आणि प्रत्येक बसचं स्पीड वेगवेगळं आहे. म्हणजे डेटा वाहून नेण्याची जे स्पीड आहे ते प्रत्येक बसचं वेगवेगळं आहे.